नेहमी चर्चेत राहणाऱ्या अमरावती कारागृहात बंदीवानांना चक्क तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला चढवत त्यांना मारहाण केली। बॅरेकच्या नियमित तपासणी दरम्यान ही घटना घडली। उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ तुरुंग अधिकाऱ्यांचा बचाव केला। या घटनेनं तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे। निखिल उर्फ बंटी पाटील असं या बंदीजनाचं नाव आहे। हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध विविध जिल्ह्यात एकूण 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। शहरातील न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे। भातकुली येथील चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर 6 ऑक्टोबर 2025 पासून तो अमरावती कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहे। त्याला न्यू बॅरेक परिसरातील बॅरेक क्रमांक 13 मध्ये ठेवण्यात आला आहे। मंगळवारी सकाळी कारागृहाचे अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ तुरुंग अधिकारी धनसिंग कवाळे, सर्कल तुरुंग अधिकारी तसंच इतर शिपाई आणि कर्मचारी बॅरेक क्रमांक 13 मध्ये गेले होते। बंदीजनांच्या अडचणी आणि विनंत्यांचं निराकरण सुरू असतानाच निखिल पाटील अचानकपणे वरिष्ठ तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे यांच्यावर धावून गेला। त्यांना त्यांची कॉलर पकडून मारहाण आणि शिवीगाळ केली। इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली। दरम्यान कारागृहातील यापूर्वीच्या मोबाईल आणि गांजा सापडण्याच्या घटनांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यामुळे तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाले आहे। त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या नियंत्रण व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे।